हॅलो, नमस्कार. मी माधुरी चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. बघा, आम्ही सगळ्या बॅगा भरल्या, तयार झालो. मेघा पण आली होती नाशिकवरून आणि आमचे तिकीट झाले कॅन्सल. खूप मूड ऑफ झाला. मग मुलं बोलली, चला आपण कुठेतरी फिरायला जाऊ. मग निघालो आम्ही फिरायला. घरी बसण्यापेक्षा आम्ही निघालो. बघा आम्ही कुठे जातोय. अवनी तर खूप खुश होती. आमचा मूड ऑफ झाला होता, पण अवनी खूप खुश होती. तिला बाहेर फिरायला घेऊन जाणार होतो म्हणून. बघा आता बेबी भेटला आम्हाला. किती दोघांचं बघा भेटल्यानंतर किती होतं जातं. खूप प्रेमाने भेटतात. आम्ही निघालो प्रवासाला. आम्ही निघालो फिरायला. मुलांना बीचवर खूप आवडतं म्हणून मेट्रो ट्रेन आणि वर्सोवा बीचसाठी निघालो आम्ही. ट्रेन पकडली आणि प्रवासाला लागलो. बघा किती एन्जॉय करत होते. ट्रेनमध्ये सुद्धा किती खुश होते ते. बीच म्हटलं ना त्यांना खूप आनंद होतो. बीचवर जायचं सांगितलं की. ट्रेनमध्ये आल्यावर विचारायलाच नको, मग कानातले शॉपिंग जे पण येतं त्याची शॉपिंग करतो. मग छान काजलने कानातले घेतले. बाहेर निघालं म्हणजे शॉपिंगची कमी नाही. खूप छान कानातले भेटले बघा तिला. हे बघा काजलने घेतले, माझ्यासाठी गळ्यातलं घेतलं, कानातले घेतले आणि यांचं आपलं चालू होती मस्ती. ट्रेनमध्ये पण सोबतच होते दोघं भाऊ बहिणी. खूप खुश असतात ते दोघं जण भेटल्यानंतर. खूप एन्जॉय करतात बघा. खूप हॅप्पी राहतात. छान. आता आम्ही उतरलो घाटकोपर स्टेशनला. बघा मेट्रो ट्रेनसाठी गेलो तिकीट काढायला. घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो ट्रेनने आम्ही प्रवास करणार होतो. बघा मेघा दीदीने तिकीट काढून आणले. मेट्रो ट्रेनचे तिकीट काढले. बघा मुलं किती हॅप्पी होते. बीचवर जायचं म्हणून किती खुश होते. आणि निघालो आम्ही मेट्रो ट्रेन स्टेशनला. घाटकोपर स्टेशन खूप गर्दी होती. घाटकोपरहून खूप गर्दी होती ट्रेनला. आणि आली आमची आता ट्रेन. बघा विमान इतके खालून जात होते. बापरे, मुलांनी खूप एन्जॉय केला. एरोप्लेन बघितले खूप खालून जाताना. अगदी जवळून विमान बघायला मिळाले त्यांना. खूप गर्दी झाली होती घाटकोपर स्टेशनला. ट्रेन येते तोपर्यंत बघा ट्रेन आली आमची. आणि बसलो आम्ही ट्रेनमध्ये. छान रील्स काढल्या. ट्रेनमध्ये खूप छान शॉर्ट व्हिडिओ बघा तुम्ही. ट्रेनमध्ये रील्स काढल्या आम्ही छान. बघा दोघं भाऊ बहिणी सगळी गंमत बघत होते ट्रेनमधून. खूप एन्जॉय करत गेले ते दोघं जण. सगळं जे जे बघत होते ते आम्हाला सांगत होते. बघा आम्ही काय काय बघतोय. खूप हॅप्पी होते. त्यांचे छान फोटो काढले, व्हिडिओ काढले आम्ही. आणि निघालो आम्ही वर्सोवाला. चला तुम्ही पण आमच्यासोबत बीचवर. बघा वर्सोवा स्टेशनला उतरल्यानंतर आम्ही इथे छान पोटभर सँडविच वगैरे ज्याला जे आवडतं ते खाल्लं छान. आणि निघालो वर्सोवा बीचला. किती हॅपी होते बघा. एकदम खुश होते. अवनीला तर खूप आनंद झाला. आलो आम्ही बीचवर. पाणी बरंच कमी झालेलं होतं बीचला. हे बघा खूप सुंदर घोडे होते. मेघा दीदी बसली घोड्यावर. आणि तिथून निघालो आम्ही समर्थ दादाच्या घरी. बघा ह्या माझ्या विनबाई आहे. छान स्वयंपाक केला त्यांनी आमच्यासाठी. डाळ भात, श्रीखंड, भजा, कढी. खूप छान स्वयंपाक केला. मी पोटभर जेवलो. रात्रभर राहिलो त्यांच्याकडे. खूप छान गप्पा केल्या. खूप छान वाटलं. विनबाईंकडे समर्थ दादा, सपना दिदी सगळेजण भेटले. सकाळी उठल्यावर बघा नाश्ता आणला आमच्यासाठी पंतांनी. थँक्यू पंत. आम्ही छान नाश्ता केला सकाळी.
मुलांनी पण नाश्ता केला, खमंग आणले ते बघा. खूप प्रेम करतात एकमेकांवर. खूप खुश राहतात दोघं भेटल्यानंतर ते. आणि मग निघालो आम्ही. खाली बघा त्यांच्या बिल्डिंगच्या खाली साईबाबा की जय. साईबाबांचे सुंदर मंदिर आहे. सपना दीदी आणि समर्थ दादा आम्हाला खाली सोडायला आले. हे बघा कालिका मातेचं मंदिर पण आहे त्यांच्या बिल्डिंगच्या खालीच. बोलो कालिका माता की जय. श्री गुरुदेव दत्त. खूप सुंदर असं मंदिर होतं. तुम्ही पण दर्शन घ्या. देवी माता सगळ्यांना सुखाची ठेव. कालिका माता, श्री गुरुदेव दत्त, समर्थ दादा बघा छान इथे व्हिडिओ काढला, फोटो काढले पोरांनी छान. दर्शन घेतलं आम्ही कालिका मातेचं, साईबाबाचं. बिल्डिंगच्या खाली सुंदर मंदिर आहे. समर्थ दादाच्या बिल्डिंगच्या खालीच मंदिर आहे बघा. बोल कालिका माता की जय. बोल अंबे मात की जय. आणि निघालो आम्ही. ट्रेनचा प्रवास चालू झाला आमचा, रिटर्नचा प्रवास. असे आमचे 2 दिवस खूप छान गेले. आम्ही खूप छान एन्जॉय केला. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय. थँक्यू.